मग आमचं देवी सगळं लग्न लागतंय. त्यावेळेस एखाद्याने जर मासं मारलं ना तरी डोळ्याला पाणी येत नाही, पण ज्यावेळेस कुंकू पुसताना बांगडे फोडत ना त्यावेळेस आपोआप डोळ्याला पाणी येते. तुमच्यात एक प्रकार आहे की कुंकू पुसण्याचा जो तृतीयपंथीमध्ये प्रकार तो नक्की काय आहे? नाही, ज्यावेळेस तृतीयपंथी होतो तर तृतीयपंथाचं लग्न आमचं देवासंग लग्न लागतं. मग देवासंग लग्न लागल्यानंतर देवीचं लग्न वर्षाला लागतं, वर्षाला नवरा मरतो देवीचा. मग त्यावेळेस आम्हाला जी सही घातलेला असतोय अलंकार सगळा, मग त्यावेळेस देवीचा कुंकू पुसला म्हणजे देवीच्या जागेला आम्हीच आहे, मग आमचं देवी सगळं लग्न लागतंय. म्हणजे मग ज्यावेळेस देवी रंडकी होती त्यावेळेस आम्हाला पण वर्षाला विधवा व्हावं लागतं. प्रत्येक वर्षाला तुम्हाला विधवा व्हावं? मग प्रत्येक वर्षाला त्या अंगावरचा अलंकार काढायचा, कुंकू पुसायचा, डाग काढायचं, साडी पांढरी घालायची. मग नंतर एक 1.25 महिना लोकांना बांगड्यांना पैसे द्या म्हणून मागायचं. नंतर ती डोंगराला आम्ही जातो समुद्रातीला. तुमच्याकडे असणारी संपत्ती वगैरे कशाचा वापर नाही करायचा? नाही करायचा. ते 1.25 महिना तुम्ही फक्त ते मागून वगैरे बांगड्यासाठी वगैरे पैसे घ्यायचे? बांगड्यासाठी पैसे मागून नंतर डोंगराला आम्ही जातो समुद्रातीला जायचं, तिथं देवदर्शन करून लिंब नेसायचा आणि तिथंच आम्ही वर्षाला बांगड्या भरतो. नव्याची पौर्णिमा, त्याला म्हणजे माही पौर्णिमेला नव्याची पौर्णिमा असा एक प्रकार होतो आमच्यात. म्हणजे प्रत्येक वर्षी देवीचा नवरा मरतो? हा, दत्त जयंतीला देवीचा नवरा म्हणजे कुंकू पुसतात आणि चैत्राला देवी आई होती. बर. चैत्रात लग्न महादेवाची लग्न लागली की पौर्णिमेला देवीची लग्न लागतात. देवीचे लग्न? देवीचा नवरा मेला की देवी विधवा झाली? विधवा झाली की अजून लगेच जिवंत होतीये. लगेच विधवा झाली की तुम्ही सगळे लोक जेवढे आहेत देवीचे भक्त सगळ्या लोकांनी कुंकू पुसायचं? आम्ही विधवा झालो. कुंकू पुसून टाकायचं? कुंकू पुसायचं 1.25 महिना. जुडवी काढायची पायातली, गळ्याचा डोरला काढायचं, असे सफेद साड्या घालायच्या. असे किती लोक आहेत तिथं? बरेच भरपूर लोक. आता लोक सरी अंदाज नाही ना आपण काय त्याचं माप आहे का तसं? गावगाव किती असतील? म्हणजे प्रत्येकाने कुंकू पुसायचं त्यावेळेस? ते नेमच असते त्यांचं. नेम. आणि हा नियम न पाळणाऱ्याला काय शासन असतं? ती त्याला काय जगदंबा शासन दिलं ते खरं, देवदी शासन दिलं ते. हा, आपण ज्या क्षेत्रात आपण झिजलोय कुजलोय ती क्षेत्रात त्याचं पालन आपल्याला करावंच लागतंय. तुम्ही पाहू शकता तृतीयपंथीयांचं आयुष्य किती गंभीर घेण्यासारखं आहे, की ते किती पाळतात. तुम्ही पाहू शकता की त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांची देवी आहे आणि देवीचा जो नवरा आहे तो दत्त जयंतीला जातो म्हणजे मरण पावतो, अशी प्रथा आहे. आणि दत्त जयंतीला मरण पावल्यानंतर देवीचं कुंकू पुसलं जातं आणि महाराष्ट्रातले आणि तमाम देशामधले जे तृतीयपंथी आहेत ते देखील त्यावेळेस विधवा होतात. म्हणजे देवी विधवा झाली की तृतीयपंथी देखील विधवा होतात. ते स्वतःचं कुंकू पुसतात आणि एकंदरीत नंतर ते ज्यावेळेस देवीच्या उत्सवाला जातात त्यावेळेस ते किती मोठी संपत्ती असते तृतीयपंथीची जर ती वापरायची नाही, 1.25 महिना गावातून किंवा इतरत्र ठिकाणी पैसे मागायचे बांगड्या भरण्यासाठी किंवा इतरत्र, आणि त्या पैशावरती त्या ठिकाणी जाऊन त्या देवीपाशी गेल्यानंतर देवीला कुंकू लावल्यानंतर किंवा देवाचं देवीसोबत लग्न लागल्यानंतर पुन्हा यांनी कुंकू लावायचं. बरोबर ना? ज्यावेळेस एखाद्याने जर मासं मारलं ना तरी डोळ्याला पाणी येत नाही, पण ज्यावेळेस कुंकू पुसताना बांगडे फोडत ना त्यावेळेस आपोआप डोळ्याला पाणी येतं. आपोआप रडतं? मनाने डोळ्याला पाणी येतं कुंकू पुसताना? हो. आणि बांगड्यानं कुंकू कोण पुसतं? नाही, आमचीच असतात लोक ना सगळी एकमेकाची कुंकू पुसायच्या. म्हणजे ही प्रथा एक नवीन आपल्याला पाहायला मिळालेली आहे. नवीनच पद्धत आहे. म्हणजे नवीन नाही, जुनीच आहे. नाही, पण ते तुमच्यासाठी जुने आहे, पण ते लोकांना माहित नव्हतं ना हा विषय असा आहे. काय फक्त एवढंच माहित होतं की तुम्ही त्या ठिकाणी देवीपाशी जाता, सर्व लोकांना पांढऱ्या साड्या घातलेल्या असतात, एकंदरीत पांढऱ्या सर्व पोशाख असतो तुमचा, पण लोकांना माहित नव्हतं याच्या मागचं कारण काय नक्की तुमच्या पांढऱ्या साड्या घालण्यामागचं. आता सगळं म्हणजे आता युट्यूबला पडते त्याच्यामुळे सगळ्याच कळते. आता सगळ्याला कळतं कुंकू पुसण्याचा, कुंकू का पुसतात, कशा पुसतात पुसतात. आणि त्यात आपल्याकडे ग्रंथ आहे, रेणुका ग्रंथ, त्यात सगळं ग्रंथ सगळं आहे. रेणुका ग्रंथ पण? हो. मग तुम्ही ग्रंथ वाचता? वाचाल पोरांना वाचायचं? तुम्हाला वाचता येत नाही? नाही, मला एवढं वाचता येत नाही.